मेहता का उल्टा चश्मा. क्या बात. अजय जी, थैंक यू सो मच. थैंक यू व्हेरी मच फॉर कमिंग. थैंक यू व्हेरी मच काजोल जी. थैंक यू सो मच. अरे वा वा वा, मजा आली खरंच खूप मजा आली. आम्हाला सुद्धा खूप मजा आली तुमच्या सोबत. नेहमी सारखाच. अरे म्हणजे निघूया. हा, एक मिनिट. हा, काय झालं? अगं फोन होता ना इथे. काय झालं? अरे माझा फोन होता, सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे? दिसत नाहीये, टेबलवर होता. तुमच्याद्वारे डायल केलेला नंबर स्विच ऑफ आहे. बंद येतोय. आर यू शुअर तू तिथेच ठेवला होतास? हो. काय झालं? काय झालं? फोन सापडत नाहीये माझा. काय? मी डान्स करण्याआधी टेबलवर ठेवला होता, आता मिळत नाहीये. इथेच कुठेतरी असेल. मिळेल. अरे इथे आहे का कुठे? असेल बघा बरं. हो बघ. हाँ मैं ले रहा हूँ तिकडे तुझे ना वो या इथे बघा. नाही पाहिलं पण टेबलाच्या खाली बघा ना, त्या साईडला कुठे पडला असेल तर दिसत आहे. मी इथे बघते तुझं त्या बाजूला पेपर नाहीये. सापडला काय रे मुलांनो? गेला कुठे? तुम्ही कॉल करून पाहिला का? केला मी, लागत नाही. परत ट्राय करतो. डायल केलेला नंबर स्विच ऑफ नाही, बंद येतोय. अरे कदाचित त्याची बॅटरी डेड झाली असेल. हा पॉसिबल आहे. हा, असं व्हायला तर नको, पण फोन स्विच ऑफ येतोय तर म्हणजे कदाचित चोरीला तर नाही गेला ना? व्हॉट? चोरी इथे? नाही, म्हणजे काय होतं ना की जनरली चोर फोन चोरी करून लगेच स्विच ऑफ करून टाकतो ना, त्यामुळे म्हणतो मी. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, अजिबात सापडेल. ओय पोपू, शांत राहा. ओय फोन इथेच कुठेतरी असेल. सापडेल. हो सापडेल, इकडेच सापडेल. अरे आम्ही तर सगळीकडे शोधला पण कुठेच सापडला नाही फोन. सगळ्या जागी शोधून तर झालं. काजोलजी, तुम्ही नक्की तिथेच ठेवला होता का? हो नक्की. भिडे, इथून मोबाईल कोणी घेऊन तर नाही गेला असेल ना? अरे मोबाईल कोण घेऊन जाईल इथून? अरे म्हणजे मोबाईल सापडत नाहीये म्हणजे कोणीतरी घेतलाच असेल ना भाऊ. अरे घेतलाय काय, मोबाईल चोरी झालाय, नक्की चोरीला गेलाय तो. हा, अरे कोणाची आपल्या गोकुळधाममध्ये चोरी करण्याची हिम्मत झाली? काय झालं सोडी? काय चोरी झाले? काकाजी, काजोलजींचा फोन चोरीला गेला. अरे नाही भाऊ, चोरी कसा होऊ शकतो? इथेच कुठेतरी पडला असेल. काकाजी हाच विचार करून सगळीकडे शोधला पण मोबाईल कुठे मिळतच नाहीये. आणि फोन देखील स्विच ऑफ येतोय. ओ याचा अर्थ तर हाच झाला ना काकाजी की कोणीतरी चोरी केलीये. अरे बापरे, काजोलजींचा फोन चोरी झाला. गोकुळधाम सोसायटी मध्ये मोबाईलची चोरी, ते साक्षात सिंगम अजय देवगणजींच्या हजेरीत. अरे कोण आहे तो मूर्खा ज्याने अशी वाह्यात गोष्ट केली आहे? ओय हा चोर एकदा माझ्या हाती लागू दे, त्याला तर मी सोडणार नाही. अरे पण त्याला न सोडण्यासाठी तो सापडायला तर पाहिजे ना. मेहता साहेब, तो चोर जो कोणी आहे आपल्या मध्येच आहे. अब्दुल, दरवाजा बंद करून टाक. करतो. हो जा अब्दुल भाऊ. जरा ऐका सगळ्यांनी. हे बघा, ऐका. ज्याने कोणी काजोलजींचा फोन घेतला असेल प्लीज तो परत देऊन टाका आत्ताच्या आत्ता. बघा, मी वचन देतो की त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्याला कोणीही काही बोलणार नाही. प्लीज परत देऊन टाका. हे बघा, ते आपले पाहुणे आहेत, एवढे मोठे फिल्म स्टार आहेत, हे चांगलं नाही दिसत असं. प्लीज. अरे कसं दिसतं ते? एवढी रिक्वेस्ट केली ना तेव्हा इकडे आले ते आपल्याकडे. मोबाईलचं दुकान आहे, मी फ्री मध्ये मोबाईल देऊन टाकेन. काजोलजींचा मोबाईल देऊन टाका प्लीज. अजय भाऊ, काजोलताई, तुम्ही मुळीच टेन्शन घेऊ नका. तो जो कोणी चोर आहे ना तो बावळट आहे, त्याला आम्ही पकडूनच. हा काजल बेटा, तुझा मोबाईल मिळून जाईल. काकाजी, मला मोबाईलचं टेन्शन नाहीये. त्यात काही पर्सनल इन्फॉर्मेशन, फोटोग्राफ्स, ते सगळं आहे. मी त्या फोन चोरणाऱ्याला सोडणार नाही. आता माझी सटकली. अरे हे बघा, अजूनही वेळ आहे. सांगून टाका, नाहीतर आम्हाला जबरदस्तीने सगळ्यांची तपासणी करावी लागेल. अरे नाही भिडे भाऊ, आपण कशाला तपासणी करायची? पोलीस तपासणी करतील. पोलिसांना कशाला बोलवायचं जेठालाल?
अरे भाऊ, पोलिसांच्या भीतीने असं होऊ शकतं की चोर समोर येऊन जाईल, मोबाईल देऊन टाकेल, आणि समजा त्याने नाही दिला तर पोलीस येऊन आपल्या पद्धतीने काम करेलच ना. चोराला असं चुटकी सरशी शोधून काढतील. हो समजलं? करेक्ट आहे करेक्ट आहे हा. परफेक्ट. हे बघा, मी 3 पर्यंत मोजणार आहे. ज्याने कोणी मोबाईल घेतला आहे काजोलजींचा, त्याने निमूटपणे देऊन टाकावा, नाहीतर खरंच आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल. 1 2 अरे द्या. तीन. फोन कर. चान्स खूप दिला. हॅलो, इन्स्पेक्टर चालू पांडे स्पीकिंग. हा पांडेजी, मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. तुम्ही जरा प्लीज लवकर गोकुळधाम सोसायटीत या ना. अच्छा, आम्ही काय पिझ्झा सर्व्हिस उघडली आहे का की तुम्ही ऑर्डर दिली आणि आम्ही 5 मिनिटात आलो? नाही नाही पांडेजी, इथे एक चोरी झाली आहे. हा, मग सॉल्व्ह करून टाका ना. पण हे तर तुमचं काम आहे ना पांडेजी. अच्छा, आजपर्यंत तुम्ही लोकांनी मला माझं काम करू दिलंय का? जेव्हा केव्हा मी गोकुळधाम मध्ये केस सॉल्व्ह करायला येतो, तुम्ही लोक स्वतः सॉल्व्ह करून टाकता. मी तर फक्त तिथे येऊन अच्छा, ओ बाय बाय म्हणून निघून जातो. एक गोष्ट क्लिअर आहे भिडे, यावेळी मी गोकुळधाम मध्ये येणार नाही. पांडेजी माझं ऐकून तर घ्या. नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाही. तुम्ही लोक नेहमी नवीन वर्षात काही ना काही गडबड करताच. मला आज सुद्धा आठवतं, 2 वर्षांपूर्वी 1 जानेला तुम्ही लोकांनी एका लिंबूसाठी मला रात्रभर पळवलं होतं. दिस टाइम आय एम व्हेरी मच क्लिअर भिडे, मी गोकुळधामला नाही येणार. हे बघा पांडेजी, विश्वास ठेवा, यावेळी फार सिरियस मामला आहे. इथे ना अजय देवगणजी आणि काजोलजी आलेले आहेत. कोण आले? फिल्म स्टार अजय देवगणजी आणि काजोलजी. अजयजी आणि काजोलजी आले? अरे, गोकुळधाम मध्ये अजयजी आणि काजोलजी आले. अजयजी आणि काजोलजींची काय जोडी आहे. प्यार तो होना ही था, इश्क, आणि आता तानाजी. हॅलो 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 पांडेजी. हा हा हा, बोला बोला बोला. हा तर ते लोक इथे आले आहेत आणि काजोलजींचा फोन चोरीला गेलाय. व्हॉट? काजोलजींचा फोन चोरीला गेलाय? हो, तुम्हाला तर माहिती आहे की त्या किती मोठ्या फिल्म स्टार आहेत. त्यांच्या फोन मध्ये खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. हा फारच डेलिकेट मामला आहे. तुम्ही याचा सिरियसनेस समजून घ्या आणि प्लीज लवकर या ना प्लीज. हे बघा, मी लगेच येतोय, पण तिथून कोणीच हलता कामा नये. अजयजी आणि काजोलजींना सांगा की तिथेच थांबा प्लीज. कम ऑन, मूव्ह. या सोसायटीमध्ये कुणीही अनोळखी माणूस किंवा बाई दिसली तर कॅच हिम अलाइव्ह. मेन गेटवर जा. तुम्ही तिथे थांबाल. नजर ठेवा. रेस्ट विल फॉलो मी. कम ऑन, मूव्ह 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 मूव्ह. कदाचित याची गरज पडणार नाही. Come on, move, move. मुंबई पोलीस. या पांडेजी, या पांडेजी आले. काजोलजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचा मोबाईल चोरीला गेला? हो, चालूजी, पांडेजी, कसंही करून तुम्ही मोबाईल चोराला शोधून काढा. आमच्या गोकुळधाम सोसायटीच्या इज्जतीचा प्रश्न आहे, प्लीज. हो हो. हो इन्स्पेक्टर चालू पांडेजी, या चोराने वर्षाच्या पहिल्याच दिवशी काजोलजींचा फोन चोरी करून आमच्या सगळ्यांच्या मूडचा सत्यानाश केला. अरे, नव्या वर्षाच्या माझ्या मूडचा सत्यानाश केलाय. अजयजी, सॉरी. आज तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमचा फार मोठा फॅन. काजोलजी तुमचा सुद्धा फॅन आहे. नाही असं नाही. काय पोलिसांचं पात्र साकारता तुम्ही. गंगा जल सिंघम, वा वा. थँक्यू. आम्हाला मुंबई पोलिसांकडूनच इन्स्पिरेशन मिळतं. अच्छा. पांडेजी, ज्याने कोणी फोन घेतलाय ना त्याला शोधून काढा तुम्ही. अजयजी तुम्ही काळजी करू नका. ज्याने पण कुणी काजोलजींचा फोन चोरलाय त्याचं काही खरं नाही. आता माझी पण सटकली. असंच बोलताना तुम्ही राग येतो तेव्हा. तसं एक सांगा अजयजी, तुम्ही काजोलजींच्या फोनवर कॉल करायचा प्रयत्न केला होता? ट्राय केला, बंद येतोय. ओ, पुन्हा एकदा ट्राय करा. तुमच्याद्वारे डायल केलेला हे बघा, नंबर बंद आहे. सध्या स्विच ऑफ आहे.
पुन्हा प्रयत्न करा. फोन स्विच ऑफ. हे बघा, ज्याने कुणी काजोलजींचा फोन चोरला आहे त्याने गपचूप परत देऊन टाकावा. भारतातल्या एवढ्या मोठ्या अभिनेत्रीचा मोबाईल गायब होणं इथून ही फार दुःखाची गोष्ट आहे. सरळ सरळ फोन देऊन टाका, नाहीतर पोलिसांना वाकड्या पद्धतीने सुद्धा काढता येतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर ठीक आहे, इथे सगळ्यांची झडती घेण्यात येईल. बरोबर आहे. हा? हो हो झालंच सगळ्यांची पाहिजे करा. हो. गोकुळधाम वासियांची सुद्धा झडती होईल. चालूचे पांडेजी गोकुळधामवाल्यांची कशाला? जेठालाल, न्याय देवतेच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते, तिच्यासाठी सगळे एक समान आहेत. सगळ्यांची झडती होईल. हो नाही नाही पांडेजी, तपासणी करू नका, जाऊ दे. आम्ही यांचे पाहुणे बनून आलेलो आहेत. हे सगळं चांगलं नाही वाटत ऑनेस्टली. अहो, आता मोबाईल नेणारा तर घेऊन गेला ना, आता सगळ्यांना त्रास देण्याची काय गरज आहे. बरोबर. जाऊ द्या. हो पांडेजी, राहू द्या, आम्हाला मोबाईल नकोय. नाही नाही अजयजी, मला माझं काम तर करावंच लागेल ना. चोरी झाली आहे तर मोबाईल तर शोधून द्यावा लागेलच ना. अजयजी, काजोलजी, हे बघा, आज जर तुमचा मोबाईल नाही मिळाला ना तर आम्हाला आयुष्यभर वाईट वाटत राहील. हो हो, अगदीच वाईट वाटत राहील. तुम्ही एकतर आमच्या बोलण्यावर इथे आलात आणि आमच्या सोसायटीमध्ये आमच्यामुळेच तुम्हाला एवढा त्रास झाला. काजोलजी, जर तुमचा मोबाईल सापडत असेल तर आम्हाला आमची तपासणी करायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही घ्या ना आमची हो, तपासणी, घ्या. घ्या ना, घ्या. हो हो घ्या ना, हो अगदीच बिलकुल. हा. सगळ्यांनी या बाजूला या. काजोलजी, अजयजी, तुम्ही आरामात बसा. तुम्ही बसून घ्या सावकाश. हा, तुम्ही बसा. या साहेब, या बसा, या. Move, move, move. हा, या, इकडे इकडे मिळेल सापडेल लवकर, सापडेल, काही लवकर. टेन्शन नका घेऊ. रांगेत उभे राहा. सगळे रांगेत उभे प्लीज कॉपरेट. सगळे रांगेत आले. क्विक क्विक. पप्पा, तुमचा फोन. माझा मोबाईल टप्पूकडेच होता. क्विक क्विक क्विक. म्हणजे मी काजोलजींचा मोबाईल माझा मोबाईल समजून उचलून घेतला. अरे देवा, हे मी काय केलं? आता मला खोटं आवडत नाही. आता माझी सटकली. काय झालं जेठालाल? माशी उडते. चला. अय्यर, पोलीस तपासणी घेत आहेत. आता फक्त तो चोर मला सापडू दे, त्याला तर मी सोडणार नाही. कुठे चाललाय? ते मेहता साहेबांना भेटायला. अरे जाऊ दे जा जेठाप्पा. जेठालाल, फार चुकीचं होतंय. जे काय होतंय फार चुकीचं होतंय. अहो, चुकीचं म्हणजे फार चुकीचं झालंय मेहता साहेब. वर्षाच्या पहिल्याच दिवशी या माझ्या कुंडलीने आपला रंग दाखवला. काय झालं? अरे बोल ना, काय केलंस तू? मी ते काजोलजींचा मोबाईल चोरीला नाही गेलाय. तुला कसं माहित? त्यांचा मोबाईल माझ्या जवळ आहे. काय झालं? काय झालं? काजोलजींचा मोबाईल चोरीला नाही गेलाय. तुला कसं माहित? त्यांचा मोबाईल माझ्या जवळ आहे. काय झालं? काय झालं? ते जेठालालचा पाय माझ्या कुंडलीवर आला होता. काय? अरे पिंडलीवर यार. जेठालाल काय करतो यार? मागे उभा राहा ना जरा. सॉरी सॉरी सॉरी. अरे एकदम ते पुढे जात नव्हते तर मी म्हणालो चला पुढे चला पुढे. काय करतोय जेठालाल? असा माझा पाय पडला. सॉरी. तू यार काय Sorry, करतोस sorry, यार? प्लीज प्लीज कॉपरेट टू पोलीस. जेठालाल, पुढे ये. नाही नाही, मी इथे ठीक आहे. नाही नाही, लाईन मध्ये ये, चेकिंग होणार. अरे हे काय चालूजी, पांडेजी, मी कधी लाईन मोडत नाही.
लाईन नाही मोडत. हा हा नाही नाही पांडे साहेब, ही गोष्ट खरी आहे. जेठालालला मी सुद्धा पाठवणार नाही पाठवणार पुढे, कारण लाईन मोडणं म्हणजे कायदा मोडणं आहे. आणि तुम्ही तर स्वतः कायद्याचे रखवालदार आहात आणि तुम्ही आम्हाला सांगतात की कायदा मोडा, तर हे चांगलं दिसत नाही नाही. बरोबर चांगलं आहे दिसत बरोबर. ओ आय एम सॉरी. चला चला, तुम्ही काय उभे आहात? मला चेकिंग नाही करायचंय. जेठालाल, काजोलजींचा फोन तुझ्याकडे आला तरी कसा? अरे ते चुकून मी माझा फोन समजून उचलून घेतला. अरे जेठालाल, काजोलजींचा फोन तू स्वतःचा असा कसा समजू शकतोस? कारण माझा फोन आणि त्यांचा फोन सेम टू सेम फोन आहे. ते काय झालं, हा. तो टप्पू थोड्या वेळापूर्वी माझा फोन घेऊन गेला होता ना शेपली घेण्यासाठी. सगळे नाचत होते तेव्हा मी बघितलं की टेबलावर फोन पडलेला आहे ना, तर मला वाटलं टप्पूने असं निष्काळजीपणाने तिकडे ठेवून दिला असेल असं समजून मी घेतला. दोन्ही एकदम हे बघा सेम टू सेम. हे बघा. म्हणजे सेम मॉडेल सेम रंग असल्यामुळे गैरसमज झाला. आता काय करू? चला पुढे. ओ पुढे या पुढे या. पुढे जा मेहता साहेब, पुढे जा. बस बस बस, सांगा मला काय करू. नाही नाही हे सगळं सोड, पण अशा पेच प्रसंगात तू माझ्याकडे कशाला येतोस जेठालाल? मग कुठे जाऊ? कोण आहे माझा दुसरा फायर ब्रिगेड? एकटे तुम्हीच तर आहात. मला मी काय करू? नाही नाही हे सगळं सोड, पण अशा पेच प्रसंगात तू माझ्याकडे कशाला येतोस जेठालाल? मग कुठे जाऊ? कोण आहे माझा दुसरा फायर ब्रिगेड? तुम्ही एकटेच तर आहात. खरं सांगून टाक, सगळ्यांना खरं सांगून टाक की तुझ्याकडे काजोलजींचा फोन आहे. अहो काय बोलताय? खरं कसं काय बोलू शकतो? आता मी खरं सांगून टाकलं तर सगळ्यांना वाटेल की पोलिसांच्या हाती पकडला जाण्याच्या भीतीने मी खरं बोलतोय. क्विक क्विक. मोबाईल सांभाळून ठेवायचा ना, कुठेही ठेवून देते. मी सांभाळूनच ठेवला होता. मग गेला कुठे? मला काय माहित. एक काम कर, जिथून फोन उचललायस ना तिथेच जाऊन ठेव गपचूप. अहो काय बोलताय मेहता साहेब? मी तिथे टेबलावर फोन ठेवायला जाईन तर अजय भाऊ आणि काजोल ताई तिथेच बसलेले आहेत ना. त्यांनी मला पाहिलं तर. तुमची तिथे काय कुजबूज चालली आहे? पुढे चला. हो आलो. पुढे पुढे जा मेहता साहेब, पुढे जा. चला लवकर बोला, आता नंबर येईल आपला. तू एक काम कर, तू तुझ्या खिशातून असा मोबाईल बाहेर काढ गपचूप आणि खाली टाकून दे. आणि जसा जमिनीवर पडेल त्याला लात मारून लांब दे. आणि 2 सेकंदांनी ओरड की कोणाचा मोबाईल आहे, कोणाचा मोबाईल आहे, मोबाईल मिळाला. ठीक आहे. कळलं ना तुला? लवकर लवकर प्लीज. अरे चालू जी. हा काय झालं? हा मोबाईल इथे आहे. कोणाचा आहे? अरे हा सेम कलरचा कार्पेट आहे. मोबाईल लक्षात नाही आला, मर्ज झाला. मित्रांनो बघा बघा, इथे आहे बघा. ब्लू कार्पेट वर ब्लू फोन. हा बघा 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 पांडे साहेब बघा. इतका चांगला मोबाईल तर काजोलजींचाच असू शकतो. काजोलजी, हाच तुमचा मोबाईल आहे का? हो हो माझाच फोन आहे. थँक गॉड. काकाजी, मिळाला. वा 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 वा, गणपती बाप्पा, खूप खूप उपकार झाले तुझे की काजोलजींचा फोन मिळाला बाबा. मोबाईल मिळाल्याचा सगळ्यात जास्त आनंद तर मला होतोय. अरे आपल्याला. घेऊया. अरे एक मिनिट, हा फोन माझा नाही आहे. अगं तुझाच तर फोन आहे. वॉलपेपरवर जेठाजीचा फोटो आहे. अरे देवा, हे काय केलं मी? माझा मोबाईल काजोलजींना देऊन टाकला. जेठाजी, मला वाटतं की हा तुमचा फोन आहे. हे काय चाललंय जेठालाल? तुझा मोबाईल तिथे कसा काय? जरा बघ बरं, हा मोबाईल तुझा आहे का? जेठालाल, तुझा सुद्धा मोबाईल चोरीला गेला का? नाही नाही, पप्पांचा मोबाईल चोरी कसा होऊ शकतो? पप्पांचा मोबाईल तर माझ्याकडे होता आणि आता 5 मिनिटांआधीच मी त्यांना दिला होता.
म्हणजे तुझा मोबाईल 5 मिनिटातच चोरीला गेला. म्हणजे इथेच कुणी सिरियल मोबाईल चोर फिरतोय. अरे बापरे. पण पांडेजी, चोर मोबाईलला तिकडे कशाला ठेवेलो? कारण की आम्ही बाहेर पोलीस तैनात केलेले आहेत. चोर जसा इथे चोरी करून जाईल तिथे पकडला जाईल. त्यामुळे त्याने भीतीपोटी मोबाईल इथेच सोडून दिला. जेठालाल, तू मला सांग की तुझ्या जवळ कोण उभं होतं? मेहता साहेब. हो. सर तुम्ही माझ्याकडे असं का पाहतात? तुम्ही जेठालालच्या जवळ केव्हापासून उभे आहात? थोड्या वेळापासून. थोडा वेळ म्हणजे किती वेळ? एक मिनिट पांडेजी, ह्याने काहीही केलेलं नाहीये. जर तुम्हीच सगळं ठरवणार आहात तर मला कशाला बोलावलं? आता मला बोलवलंय तर मला ठरवू द्या प्लीज. अंजली, हा तर मेहता साहेब, तुम्ही किती वेळापासून जेठालालच्या बाजूला उभे आहात? जवळपास 5 मिनिटं झाली असतील, 5-6 मिनिटं. हा, हे तेव्हापासून इथेच उभे आहेत माझ्या बाजूला, कुठे गेले नाहीत. हो, तर ह्यांचा कोणीतरी साथीदार पण आहे. असंच तुला त्यांच्या बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्या साथीदाराने तुझ्या खिशातून मोबाईल काढून चोरला. काही काय बोलताय तुम्ही? पाटील साहेब, झडती घ्या अहो, यांची. माझी झाडती. मी काय चोर आहे का? मी काय नाही केलंय? नाही, कुणी मेहता साहेबांची तलाशी घ्यायची नाही. का? हं? कारण की काजोजींचा फोन माझ्याकडे आहे. काय? काय जेठा भाऊ? जेठालाल तुम्ही? अयो, जेठा भाऊ, जेठाजी तुमच्याकडे? हा, हो, हा माझाच आहे. स्विच ऑफ आहे, बॅटरी लो होती. जेठ्या, काजोल बेटीचा मोबाईल तू घेतला होतास? जेठाप्राप, तू असं का केलंस रे? हो जेठाजी, हे सगळं काय आहे? अरे विश्वास बसत नाही, एवढा मोठा व्यापारी असं करू शकतो. मला खरंच वाटत नाहीये जेठालाल तुम्ही असं केलं. नाही सर, हे खोटं आहे. यात खोटं काय? बघितलं ना, सगळ्यांसमोर त्यांच्या खिशातून मोबाईल निघाला. हे खरं आहे. जेठालालनेच काजोलजींचा मोबाईल चोरला. बऱ्याच वेळा असंच होतं. जो पोलिसांना कंप्लेंट करतो, झडतीच्या वेळी एक्स्ट्रा कॉपरेट करतो, शेवटी तोच गुन्हेगार ठरतो. आज सुद्धा असंच झालं. जेठालालने काजोलजींचा मोबाईल चोरलाय. नाही नाही, मी मोबाईल चोरला नाहीये चालूजी पांडेजी, फक्त जिथे पडला होता तिथून उचलला होता. म्हणजे तेच झालं ना? नाही नाही, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे असं काय आहे ज्यामुळे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत हे सिद्ध होईल? म्हणजे मी तुम्हाला समजावतो, सविस्तर समजावतो. हे बघा चालू पांडेजी, मी बापूजींची शपथ घेऊन सांगतो की मी जे काही सांगेन खरं सांगेन, खऱ्याशिवाय काही सांगणार नाही. खरं तर ते झालं असं की टप्पूने माझ्याकडून शेपली घेण्यासाठी माझा फोन माझ्याकडून घेतला थोड्या वेळापूर्वी, बरोबर? ओके. मग सगळे लोक नाचत होते, गाणं वाजत होतं, तेव्हा मी पाहिलं की टेबलावर मोबाईल पडलेला आहे. तेव्हा मला वाटलं की टप्पूने निष्काळजीपणाने मोबाईल शेपली वगैरे काढून तिथेच ठेवून दिला. तर तो मोबाईल मी उचलून घेतला माझा समजून. नंतर जेव्हा टप्पू मला माझा मोबाईल परत द्यायला आला तेव्हा कळलं की अरे, जर माझा मोबाईल टप्पूकडे आहे तर मी जो मोबाईल उचललाय तो कोणाचा आहे? म्हणजे तो कदाचित काजोलजींचा आहे. तेव्हा मला कळलं की तो फोन माझा नाही, काजोलजींचा आहे, चुकून माझ्याकडे आला आहे. तर म्हणजे मी चोरी नाही केली, तिथून उचलला असं. जेठालाल, जेव्हा तुला कळलं की हा मोबाईल काजोलजींचा आहे तेव्हा तू आम्हाला का नाही सांगितलंस? हो, का नाही सांगितलं? तेव्हा खरं सांगायचं तर वेळ निघून गेली होती, तुम्ही सुद्धा आला होता आणि मी गोंधळलो होतो की कळत नव्हतं की काय करू. जर मी सगळ्यांना सांगितलं असतं की असं असं झालंय तर कुणी माझं ऐकेल किंवा नाही. हो अगदीच पांडेजी, जेठालाल अगदी बरोबर बोलतोय. जेठालाल अगदीच गोंधळला होता, त्याला कळत नव्हतं की आता काय करायचं, तेव्हा तो माझ्याकडे आला.
तेव्हा मला काही कळलं नाही की काय करायचं अशा परिस्थितीत, तर तेव्हा मी त्याला एक आयडिया दिली. काय? मी दिली ती आयडिया जेठालालला की भाऊ काजोलजींचा फोन आहे, हळूच एखाद्या ठिकाणी अशा ठेव की कोणाला लक्षात नाही येणार, आणि मग बोल मोबाईल मिळाला. तर असं केलं जेठालालने. अरे बापरे हं. आता चुकी फक्त माझ्याकडनं हीच झाली की टेन्शन मध्ये मी काजोलजींच्या मोबाईलच्या जागी माझा मोबाईल तिथे ठेवून दिला. वा शाबाश. सॉरी काजोल ताई, अजय भाऊ, सॉरी. ते तुम्ही तर ऐकलं ना, जे काही झालं ते माझ्या गैरसमजामुळे झालं. सॉरी, मला माफ करा. सॉरी. हे नेहमी माझ्यासोबतच का होतं मेहता साहेब? सॉरी. हे बघ अजय बेटा, माझा जेठ्या जाणून बुजून असं कधीही नाही करणार. होय, तुम्ही दोघेही पप्पांना माफ करा ना. हो प्लीज सर, गैरसमज झालाय. मी तर साक्षीदार आहे, गैरसमज झालाय. नाही, आम्ही यांना माफ नाही करणार. येस. हो, का माफ करावं? येस. माफ तर त्याला केलं जातं ज्याच्याकडून काही चूक झाली असेल. यांना तर फक्त गैरसमज झाला होता. यांची काही चूकच नाहीये. अरे वा. आमची तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही जेठालाल. अशी चूक तर कोणाकडूनही होऊ शकते. थँक्यू अजय भाऊ, तुम्ही तर फार मोठ्या मनाचे आहात. थँक्यू. चला फायनली केस सॉल्व्ह झाली. एक मिनिट. अरे यार, पुन्हा एकदा गोकुळधाम वाल्यांनी आपापसात केस सॉल्व्ह करून टाकली. एक मिनिट. केस अजून सॉल्व्ह झालेली नाही. कायद्याच्या दृष्टीने जेठालाल निर्दोष सिद्ध होत नाही. चालूजी, पांडेजी, आता जाऊ दे ना. कशाला अजून उकरून काढताय? आता झालं ना, सगळं झालं ना. हो पांडेजी, आता आम्ही काही कंप्लेंटच करत नाही तर केसच होत नाही ना. पांडेजी, आम्ही समजू शकतो तुमचा खरा त्रास. सॉरी, आम्ही तुम्हाला इथे बोलावलं आणि तुमचा वेळ वाया घालवला. व्हेरी सॉरी. सॉरी. मला माहित होतं की जर गोकुळधामवाल्यांची केस आहे तर मला काहीही करायला मिळणार नाही. बघितलं ना अजयजी तुम्ही, कशी यांनी आपापसात केस सॉल्व्ह करून टाकली. पोलिसांना करायला काही ठेवतच नाही हे लोक. आणि हे नेहमीच आहे. एकदा झालं माफ करून टाकलं, दोनदा झालं माफ केलं, पण हे नेहमीच आहे. 10 वर्षांपासून हेच चालू. हे कंप्लेंट करणार, मग मी इथे केस सॉल्व्ह करायला येणार, तेव्हा कळणार की यांनी केस सॉल्व्ह केलेली आहे. चांगलं वाटतं का हे? अजयजी, पोलीस माफ करो किंवा न करो, पण हे लोक गुन्हेगाराला माफ करून टाकतात. सॉरी चालूजी. पांडेजी, मी तुमचा राग समजू शकतो, पण प्लीज नेहमी जसं तुम्ही आम्हाला माफ करता तसं यावेळी पण माफ करा. प्लीज. नाही, मी माफ नाही करणार. चला ना पांडेजी, माफ करून टाका. हो पांडेजी, सोडून द्या. आता अजयजी आणि काजोलजींनी कंप्लेंटच केलेली नाहीये, तर कायद्याने मला जेठालालला माफ करावंच लागेल ना. चला, माफ केलं. थँक्यू. आता तर गोकुळधामवाल्यांचा फोनच ब्लॉक करून ठेवायला हवा. थोडी थंडी वाजते ना बापूजी? थंडी तर आहे. तसं मजा आली आहे ना. है? हे अजय भाऊ आणि काजोल ताई आल्या तर मजा आली नाही. दोघांचा स्वभाव किती मस्त आहे. त्या भिडेने सुरुवातीला सरप्राईज सांगितलं नाही, त्यामुळे थोडा त्रास झाला, पण नंतर सरप्राईज काय जबरदस्त दिला त्याने. हा, उघड दरवाजा, उघड. हो. अचानक एकदम वातावरण थंड झालं ना बापूजी. हा टप्पू कुठे राहिला? हा बापूजी, ते त्याने सांगितलं ते टप्पू सेना जरा क्लब हाऊस ठीकठाक करून येत आहेत. या. अरे एक मिनिट. हा, तू कुठे येतोस? कुठे म्हणजे आतमध्ये? नाही, तू आत येणार नाहीस. हैं? है काय? तू आत येणार नाहीस. का? तू खोटं का बोलला?
बापूजी तुम्हाला माहितीये मी तुमच्याशी कधीच खोटं नाही बोलत. अरे मी माझ्याबद्दल बोलत नाहीये भाऊ, मी काजोल बेटीबद्दल बोलतोय. जर काजोल बेटीचा मोबाईल तुझ्याजवळ होता तर तू सांगितलं का नाहीस? खोटं का बोललास तू? नंतर तर मी सांगितलं ना बापूजी. अरे भाऊ, ते तर जेव्हा तुझ्याकडे काही मार्ग नव्हता ना तेव्हा सांगितलंस तू. बरोबर आहे बापूजी, पण अरे किती वाईट गोष्ट आहे ही जेठ्या. हे संस्कार आहेत गाडा परिवाराचे की घरी आलेल्या पाहुण्याशी खोटं बोलायचं. नाही नाही बिलकुल नाही बापूजी, बिलकुल नाही. तर मग खरं सांगायचं बापूजी तर मी तेव्हा घाबरलो होतो. अरे काय घाबरला होता? हे कच्ची माणूस असून खरं बोलायला घाबरतो. सॉरी, चूक झाली. नाही, अशी चूक नाही चालणार. याची तुला शिक्षा मिळणार. ठीक आहे बापूजी, मंजूर आहे. नक्की? हो बघ, एकदा विचार करून घ्या, पुन्हा मागे नाही फिरायचं. नाही नाही, मी मागे कशाला फिरेन. द्या, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या. तुमची शिक्षा मला मान्य आहे. मग ऐक, हं. तुझी शिक्षा ही आहे की आजची रात्र तू घराबाहेर झोपायचं इथेच. बापूजी काय बापूजी? नाही म्हणजे काय झालं? काय विचार करतोय? नाही बापूजी, तुमची शिक्षा योग्यच आहे. हा तर आता झोप. नाही, मी काय म्हणत होतो की आज जरा थंडी पण आहे आणि बाहेर थंड हवा पण आहे, तर तुम्ही ही शिक्षा उधार ठेवू शकता का? हं? नाही म्हणजे ही शिक्षा जर मी उन्हाळ्याच्या दिवसात पूर्ण केली तर चालेल का? अच्छा, उन्हाळ्याच्या दिवसात फक्त 1 रात्र नाही 2 रात्र बाहेर झोपेन, चालेल? मग ही शिक्षा कशी झाली? ही मजा झाली. आजच्या रात्री जर तू घराबाहेर झोपलास तर ही तुझ्यासाठी शिक्षा असेल. ते पण आहे, बरोबर आहे. ठीक आहे, जसं तुम्ही सांगाल मी आजची रात्र इथे बाहेर झोपेन. ठीक आहे. ठीक आहे, तू इथेच थांब, मी चटई देऊन जातो. बापूजी, हं. चटई सोबत जर चादर आणि उशी सुद्धा मिळाली असती तर? मी एक काम करतो, पुरा पलंगच बाहेर घेऊन येतो. पलंग दरवाजातून बाहेर येणार नाही ना बापूजी, नाहीतर तो बेस्ट होता. तर मग आता चटई, रजाई आणि उशी, बरोबर ना? हा, आणि हो, चटईच्या वरती एक अंथरायला. ठीक आहे. अजून काही? पाण्याचा जग, ग्लास? नाही नाही, जग तर नाही, एक छोटी बाटली दिली तरी चालेल. थंडी आहे ना, तेव्हा थंडीत एवढी ताण लागत नाही ना. ठीक आहे. अजून काही? ते हा, तुमची ती कान टोपी घेऊन या ना बापूजी. काय ना, सकाळी थंडी जास्त पडते ना, तर टोपी घालून चादर पांघरून झोपलं ना, मग एवढी थंडी नाही वाजणार. चला आता, बोट दिल्यास तर हात पकडतोस. सॉरी. ठीक आहे, फक्त चटई, चादर आणि उशी. हा, आता तर काहीही मिळणार नाही. अरे बापूजी, असा झोप. शुभरात्री. बापूजी, अरे ठीक आहे बापूजी, शुभरात्री. जसं तुम्ही सांगाल, तुमची शिक्षा मला मान्य आहे. खरंय, हाव फार वाईट असते. चांगली चटई, चादर, उशी मिळत होती, आता ते सुद्धा गेलं हातून. चला, आता असंच झोपावं लागेल. शिक्षा मिळाली आहे तर भोगावी लागणारच. ऐका बापूजी, ऐका. आज जाऊन झोप. हैं? अरे काय, आज जाऊन झोप. मग काय शिक्षा? शिक्षा नाही द्यायची. का? अरे मी गंमत करत होतो जेठ्या. अरे बाप आहे मी तुझा. एवढ्या थंडीत बाहेर झोपायला थोडं सांगणार आहे. चल, आज जाऊन झोप. थँक्यू बापूजी. ए ऐक रे बाबा, काय बापूजी? पण यापुढे कधीच खरं बोलण्यापासून घाबरू नाही नको. नाही, कधीच नाही बापूजी. हं? या जाऊया. हं. हा.